मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मुलगा कधी मनात विचारही आला नव्हता की आपण अमेरिकेत जावं. अशा प्रकारची इच्छाही कधी झाली नव्हती. परंतु योग असा आला की 1980 साली 26 जूनला मला अमेरिकेतून एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये जागतिक हिंदू परिषदेमध्ये मी भारताचं प्रतिनिधी म्हणून यावं असं मला आमंत्रण होतं. कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती, पण ती परिषद होती 5 जुलैला. 26 जूनला पत्र आल्यानंतर 5 जुलैच्या परिषदेला मी जाणार कसा? पासपोर्ट काढलेला नाही, काढण्याचा विचारही नाही, कारण जाण्याचाच विचार नव्हता काही. अशा परिस्थितीत काय करावं? पण मी असा विचार केला की आमंत्रण आलं आहे, आपण बघूया काही होतो आहे का. म्हणून पासपोर्ट ऑफिसरकडे मी डायरेक्ट गेलो आणि तिथे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. कुडतरकर साहेब त्यावेळेला तिथे होते. मी त्यांना पत्र दाखवलं आणि म्हटलं अशी अशी परिषद आहे आणि मला बोलवलं आहे, मी काय करू? ते म्हणाले अर्ज दिल्यात का पासपोर्टचा? अहो म्हटलं हे पत्र आज आलं आहे, अर्ज कुठला देणार? आता मी विचार करतो की जावं, पण कसं जाता येणार? मला म्हणाले जायची तयारी आहे का? तुमची तयारी असेल तर पासपोर्ट देतो. म्हटलं कधी देणार तुम्ही? तर म्हणाले आज मी फॉर्म देतो, तो घेऊन जा, घरी भरून आणा, उद्या येता येता 10 फोटो घेऊन या आणि सकाळी 10:30 वाजता तो फॉर्म इथे आणून द्या. तसं केलं आणि दुपारी 3 वाजता त्यांनी मला पासपोर्ट दिला. सेम डे, त्याच दिवशी मला पासपोर्ट मिळाला. आणि ही जी गोष्ट घडली ही खरोखर इतकी अद्भुत होती. आणि त्यानंतर त्यामुळे व्हिसाही मिळाला, पुढे पासपोर्ट तिकीटही झालं आणि मी गेलो अमेरिकेला. कल्पनेच्या पलीकडची गोष्ट घडली, जिथे कोणीही नातेवाईक नाही, जिथे कोणीही ओळखीचं नाही, जिथे विमानतळावर घ्यायला कोणी मला येणारं नव्हतं. अशा स्थितीत मी अमेरिकेत जाऊन पोचलो आणि तिथे एका रमेश दवे नावाच्या गुजराती ग्रस्तांकडे माझा मुक्काम झाला. त्यानंतर त्या परिषदेत मी उपस्थित झालो आणि तिथे जे माझं भाषण झालं त्या भाषणाने लोक फार खुश झाले आणि अनेक मंडळी भेटली आणि त्यांनी मला तिथे राहा, आमच्याकडे या, आमच्याकडे कार्यक्रम करा, आम्ही तुमची व्याख्यानं ठेवतो, तुम्ही मराठीत बोलता, तुम्ही हिंदीत बोलता का, तुम्ही गुजरातीत बोलता का, असे अनेक प्रश्न विचारले. मी इंग्लिश, मराठी, गुजराती आणि हिंदी या 4ही भाषातून बोलतो. हे सगळं बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. लोक चकितच होतात, अजूनही होतात. एम.ए. झालेला माणूस वाटतच नाही हो, धोतर आणि टोपी घालतो. असे कपडे घालणारी माणसं इतकं शिकलेली असू शकतात असं वाटत नाही. मी गाडी ड्राईव्ह करतो ना, तेव्हासुद्धा आजूबाजूची पोरं माझ्याकडे बघत बसली असतात, धोतर नेसलेला माणूस गाडी कशी चालवणार? आता गाडी चालवण्याचं स्किल काय धोतरात आहे का? पण अशा कल्पना होतात लोकांच्या. असो, त्यातलं माझं भाषण अत्यंत प्रभावी झालं. माझा मुक्काम तिथे झाला. 3-3.5 महिने मी राहिलो, 68 कार्यक्रम केले आणि तिथून मी परतलो. त्यावेळची एक गंमत सांगतो. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीच्या महाराष्ट्र मंडळातर्फे गणपती उत्सव होता. त्यात त्यांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं. काहीतरी मला सुचलं आणि मी एक कविता केली. ती तिथे गेल्यावर त्यांना म्हटलं आपण सामुदायिक रीतीने एक कविता म्हणूया. तुम्ही देवाला कशी प्रार्थना करावी ती मी ह्यामध्ये लिहिलेली आहे. लोक उत्सुकतेने ऐकायला लागले. मी म्हटलं तुम्हाला जर चांग जमली, माझ्यावर म्हणतं आलं तर हळूहळू म्हणायला लागा, तोपर्यंत ऐकत राहा. मी सुरुवात केली तोपर्यंत सगळ्यांचा मूड गणपती उत्सवाचा, आनंदाचा, हास्य विनोदाचा असा होता. पण म्हणायला सुरुवात केल्याबरोबर 1-2 ओळीतच सगळे माझ्याबरोबर म्हणायला लागले, गंभीर झाले. कारण त्या कवितेतला भाव त्यांना अतिशय रुचला, कारण तो त्यांच्या मनातला भाव होता. ती कविता अशी आहे. हे भगवंता दया सागरा, जगन्नायका जगदीशा, माय पिता अन सगा सोयरा, स्वामी सखा तू परमेशा. इथे विदेशी आम्ही राहतो, स्मरतो तुझला नित्यमनी, कृपा तुझी भगवंता सुदे, तूच आम्हा त्राता विजनी. राखी अमुची स्वधर्मनिष्ठा, पापमुक्त मम मन असू दे, परलक्ष्मी परदारा यांची
नको वासना उद्भवू दे. परदेशी राहुनी आम्हाला मातृभूमीचे प्रेम असो. सेवा करण्या मातृभूमीची इच्छा चित्ती नित्य वसो. माय मराठी भाषा मुची जिचे लाभले बाळकडू. तिच्या भाषणी श्रवणी न करो कोणी मुखते बाळकडू. अमृताशी पैजा जिंके अशी मराठी मम वाणी. पिढ्या पिढ्यांच्या मुखात नांदो गोड मधुर सात्विक गाणी. दे प्रवृत्ती सणवारांची स्मृती राखुनी आचरण्या. मातृपितृ गुरु श्रेष्ठ संत याविषयी मनी आदर धरण्या. राष्ट्र आपुले स्वतंत्र करण्या ज्यांनी आत्मार्पण केले. क्रांतीवीर ते हृदयी अमुचा नित्य असावे मान्य भले. देह जरी मम दूर राहिला मन परिते मागे परते. जननीला अन जन्मभूमीला सोडून येथे ना गमते. अशीच वृत्ती राखी देवा माझी अन मम बाळांची. लक्ष तुझे भगवंता असू दे क्षमा करी अपराधांची. क्षमा करी अपराधांची. क्षमा करी अपराधांची. आणि हे गीत लोकांना इतकं आवडलं, सामुदायिक रीतीने सगळ्यांनी म्हटलं. त्याच्या प्रती आम्ही झेरॉक्स करून वाटल्या आणि त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी अमेरिकेमध्ये मराठी मंडळींचे कार्यक्रम व्हायचे. त्यावेळेला हे गीत राष्ट्रगीताप्रमाणे सामुदायिक रीतीने म्हटलं. त्या अमेरिकेच्या फेरीनंतर इतकी आमंत्रणं येत गेली की 81, 82, 83, 85, 87, 89 7 वर्ष मी अमेरिकेत गेलो आणि अनेक प्रवचनं केली. जवळजवळ 550 प्रवचनं माझी अमेरिकेत झाली. 150 इंग्लिशमध्ये झाली, गुजराती झाली, मराठी झाली, हिंदी झाली. हा खरोखर योग मीच असं समजतो की भगवंताची कृपा आणि माझ्या हातून काम व्हावं अशी खरोखर देवाचीच इच्छा असावी म्हणून हे झालं.